इथं मी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे। ज्वारी आहे ते स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे व अशी मोठी मोठी ज्वारी घेतलेली आहे। एका टोपामध्ये ती वतून घ्यायची आहे। त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित चोळून अशी ही ज्वारी धुवून घ्यायची आहे, जेणेकरून वरचे धूळ वगैरे कचरा जे आहे तो निघून जाईल आणि यामधील पाणी वतून टाकायचं आहे। त्यानंतर दुसरं पाणी वतून ह्यामध्ये ताट झाकून ठेवायचं आहे। दुसरं पाणी इतपत वतायचं की ज्वारी आपली आहे ती डीप होऊन व्यवस्थित अशी भिजल। त्यानंतर झाकून ठेवायचे आहे। हे 3 दिवस आपल्याला ज्वारी भिजत ठेवायची आहे आणि यावरचं पाणी रोजचे रोज बदलायचं आहे, म्हणजे जेणेकरून पहिलं पाणी वतून दुसरं पाणी स्वच्छ आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे। 3 दिवस झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही। त्यावरचं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि नंतर आणि एकदा ज्वारी आहे ती धुवून घ्यायची आहे। एका चाळणीवरती धुतल्यानंतर ती ज्वारी पूर्णपणे नितळून घ्यायची आहे, जेणेकरून पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे। एका सुती कपड्यावर ती ज्वारी आहे ती पसरवून घ्यायची आहे। उन्हामध्ये अजिबात वाळवायची नाही आहे, फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायची आहे 2 ते 3 तासासाठी फक्त। व्यवस्थित अशी सुकलेली आहे ज्वारी, पाहू शकताय तुम्ही। आता ही ज्वारी जी आहे ती पूर्णपणे अजिबात वाळवायची नाही आहे, अशा आंबटवलीच ठेवायची आहे। तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी ज्वारी टाकून घ्यायची आहे, जेवढं आपल्याला फिरवता येईल तेवढं, आणि व्यवस्थित असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे। पाहू शकताय तुम्ही, जाडसर असं याचं पीठ तयार झालेलं आहे। तर सुजीची चाळण घेतलेली आहे आणि एक पाटी घेतलेली आहे, त्यामध्ये व्यवस्थित असं हे चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून वरचा कोंडा जो आहे तो साईडला निघाला पाहिजे। पाहू शकताय तुम्ही, पीठ आहे ते साईडला झालेलं आहे चांगलं आणि जे कोंडा आहे तो साईडला निघतोय। अशा प्रकारे मी सर्व ज्वारी जी आहे ती बारीक करून घेतलेली आहे। हे पीठ आहे ते एका टोपामध्ये वतून घ्यायचं आहे। पांढरं शुभ्र असं आपल्याला हे पीठ तयार झालेलं भेटले आणि त्यानंतर हा जो कोंडा आहे वरचा राहिलेला, ह्याच्यात तुम्ही भातवड्यासुद्धा वाळवून बारीक करून बनवू शकता, कोंड्याच्या भातवड्या बोलतात त्याला। आता ह्या पिठामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे, कारण हे पीठ आहे ते आपल्याला रात्रभर आंबवून घ्यायचं आहे, म्हणजे ज्वारीच्या पापड बनव किंवा भातवड्या बोलवू शकता तुम्ही। आणि व्यवस्थित अशा ह्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत पाणी ओतून। पाणी या ठिकाणी जास्त झालं तरीसुद्धा काही हरकत नाही, कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला पाणी आहे ते वरचं काढून टाकायचं आहे। आता हे रात्रभर आपण झाकून असंच ठेवायचं आहे। त्यानंतर सकाळी हे वरचं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे, जेणेकरून पीठ जे खाली आहे आपल्याला चीक बोलू आपण ह्याला, किंवा पीठ जे भिजवलेलं आहे असं जरी बोललं तरीसुद्धा चालेल। आता हे वरचं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि खाली जे चीक राहिलेला आहे तो व्यवस्थित असा पळीने फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे गाठी राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे। तर एका टोपामध्ये आपण हे जे पीठ राहिलेलं आहे खाली ते माप करून घ्यायचं आहे। एखाद्या स्टीलचा टोप किंवा कोणताही टोप असेल त्याचं एक मेजरमेंट करून घ्यायचं, म्हणजे पाणी आपल्याला कमी जास्त होणार नाही आणि जी रेसिपी आहे ती आपली अजिबात चुकत नाही। तर पाऊण टोप इतका आपला चीक तयार झालेला आहे, तर तितकंच पाणी घ्यायचं आहे। तुम्हाला मी पुढे सांगेनच पाणी किती वापरायचं आहे ते। तर या ठिकाणी मोठं टोप एक घेतलेलं आहे, जाडबूड असेल तो, ह्यामध्ये आपल्याला 3 टोप पाणी घालायचं आहे, म्हणजे पाऊण पाऊण असे 3 टोप पाणी घालायचं आहे। आणि हे जे पाणी आहे ते झाकून ठेवून पूर्णपणे छान उकळवून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आलेले आहे, पाहू शकताय तुम्ही। यामध्ये आपल्याला 2 चमचे तीळ टाकायचे आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मिठाचं प्रमाण आहे ते अगदी योग्य असायला हवं, उन्हाळ कामं आहे ते वाळल्यानंतर पदार्थ खराट पण होऊ शकतो। तर आता त्यानंतर आपल्या पळीने हे चीक जो आहे तो आपल्याला वतून घ्यायचा आणि फिरवून व्यवस्थित अशा गुठळ्या मोडत मोडत हे सर्व व्यवस्थित असं शिजवत घ्यायचं आहे, शिजवून। पाहू शकता तुम्ही, मस्त असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागतात हे पीठ शिजण्यासाठी आणि वर थोडी तरी अशी साय आली ना झाकून ठेवायचं आणि मंद आचेवरती हे पीठ शिजवून घ्यायचं। थोडी वर साय आली ना तर ते पीठ आहे ते परफेक्ट शिजलं असं ओळखायचं, म्हणजे एकही पापड आपला तुटला जात नाही। पाहू शकताय तुम्ही, मस्त असं पीठ चिकटसर असं झालेलं आहे, शिजून छान तयार झाले। एक पॉलिथिन इथं हातरून घेतलेली आहे, त्यावरती आपल्याला हे पीठ जे आहे शिजलेलं ते थोडं थोडं टाकून व्यवस्थित असं पापड गोल असे घालून घ्यायचे आहेत। पाहू शकताय, मस्त असे पापड आपले तयार झालेले आहेत। अजिबात हे पापड तुटत नाहीत, कारण हे पीठ आहे ते आपलं छान असं शिजलेलं असतं, त्यामुळं पापड अजिबात तुटत नाहीत। तर व्यवस्थित असं हे पापड आहे सर्व मी घालून घेतलेले आहेत आणि 2 ते 3 दिवस उन्हामध्ये हे पापड आहे ते सुकवून घ्यायचे। फॅनच्या हवेखाली सुद्धा तुम्ही सुकवू शकता। त्यानंतर हे पापड पाहू शकता तुम्ही छान वाळून तयार झालेले आहेत। ह्यामधील काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते। पाहू शकताय तुम्ही, मस्त असे आपले पांढरे शुभ्र असे ज्वारीचे पापड तयार झालेले आहेत।
अगदी कुरकुरीत असे तयार होतात हे पापड आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत. काही पापड इथं मी तळून घेतलेले आहेत, पाहू शकताय. अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि खुसखुशीत असे तयार झालेले आहेत. तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.